नमस्कार मित्रांनो. हा आठवडा अमेरिकेतून ही आपण जी व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे, त्यातल्या तिसऱ्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025. तर ह्या आठवड्यात आता अमेरिकेत काय-काय घडलं, कोणकोणत्या गोष्टी ह्या आठवड्यात न्यूजमध्ये म्हणजे बातम्यांमध्ये येत होत्या, ह्याचा आढावा आपण घेणार आहोत. लिस्ट खूप मोठी आहे, व्हिडिओ थोडा मोठा असेल आणि विशेषतः टेरिफच्या बद्दलचं जे निवेदन ह्या व्हिडिओत असेल, ते थोडंसं मोठं असेल आणि ते शेवटी असेल. त्याच्यामुळे कृपया धीर धरा. ज्याला मराठीत पेशन्स ठेवा असं म्हणतात, तसं कृपया धीर धरा. सर्वप्रथम मी मागच्या आठवड्यात ज्या काही गोष्टी घडल्या होत्या ना, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगायचं विसरलो. ते म्हणजे मागच्या आठवड्यात पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस नावाची एक कॉर्पोरेशन अमेरिकेत आहे, ज्याला आपण भारतातल्या दूरदर्शनशी कंपेअर करू शकतो. त्याचं सगळं जे फंडिंग आहे, ते ट्रम्पनी थांबवलं. आता हे पी-बी-एस, पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस अशी कंपनी आहे. त्याच्यातून ते नॅशनल पब्लिक रेडिओ आणि नॅशनल पब्लिक टेलिव्हिजन, एन-पी-टी आणि एन-पी-आर आणि एन-पी-टी अशा 2 प्रकारे ते रेडिओ स्टेशन आणि टीव्हीचं स्टेशन्स असे चालवतात आणि रुरल भागामध्ये ही स्टेशन्स महत्त्वाची ठरतात. कारण ते मुख्यतः लोकल न्यूज म्हणजे स्थानिक बातम्या ज्या असतात ते खूप देतात आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यामध्ये असतात. तर कॉन्झर्व्हेटिव्ह लोकांचा कायम हा आरोप राहिलेला आहे, की हे सगळं लिबरल प्रॉपगंडा आहे. त्याच्यामुळे ह्या बंद केल्या पाहिजेत. 2012च्या निवडणुकीमध्ये म्हणजे काळ किती बदलतो ते बघा. 2012च्या निवडणुकीमध्ये मिट रॉम्नी हे बराक ओबामांच्या विरोधात होते आणि त्यांनी असं निवेदन केलं, की आम्ही काही फंडिंग कमी करू. तर त्याच्यावरती इतका गदारोळ माजला होता. फास्ट फॉरवर्ड टू 2025 आता 2025 मध्ये ट्रम्पनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं, पण जेवढा गदारोळ माजायला पाहिजे तेवढा माजला नाही. काळाचा महिमा कोणालाही समजता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पब्लिक ब्रॉडकास्टिंगमध्ये कसं होतं ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंटकडनं त्यांना फंडिंग मिळतं, फेडरल गव्हर्नमेंटकडनं. त्याच्यानंतर ते साधारणतः वर्षातून 3 वेळा हे वर्गणी द्या असं निवेदन रेडिओवर आणि टीव्हीवर करतात आणि जे अ, रेडिओचे रेडिओ ऐकणारे आहेत, टीव्ही पाहणारे आहेत, ती लोकं म्हणजे आपल्यासारखी लोकं हे त्यांना मदत करतात. मदत $5-10 पासून कितीही डॉलरपर्यंत केली जाते. अनेक वेळेला त्यामध्ये एक चॅलेंज असं कोणीतरी जो दानशूर व्यक्ती आहे, तो एक चॅलेंज इश्यू करतो. म्हणजे जर का तुम्ही $1000 गोळा केलेत, तर मी त्याला मॅचिंग $1000 देईन. असे अनेक लोकं आहेत आणि त्याच्यातून हे फंडिंग गोळा केलं जातं. तर सरकारी निधी, वर्गणीदारांकडून जमणारा निधी ह्या 2 गोष्टीतनं ही स्टेशन्स चालवली जातात आणि ह्या उपर अनेक कॉर्पोरेशन्स आहेत. म्हणजे Microsoft आहे, Facebook आहे, Google आहे. अशा मोठमोठ्या कंपन्या अंडररायटिंग नावाचा प्रकार करतात. तर मला त्यातलं खूप ज्ञान नाही. पण अंडररायटिंग म्हणजे ह्या समजा ही स्टेशन्स किंवा हे प्रोग्राम्स जे आहेत, ते जर का आर्थिक संकटात आले, तर ह्या कॉर्पोरेशन्स त्यांना मदत करू शकतील. त्यामुळे ज्यावेळेला एन-पी-आरवरती एखादी Facebookची बातमी असते किंवा Microsoftची बातमी असते, तर ते तिथे डिस्क्लोजर देतात, की Microsoft और Facebook इज वन ऑफ आवर अंडररायटर्स. Microsoft, Facebook आहेत की नाही याचा मी ठामपणे सांगू शकणार नाहीत, पण 99.99% ते अंडररायटर आहेत. पण मी एक उदाहरण म्हणून दिलं. तर ही एक मोठी घटना अमेरिकेमध्ये घडली. त्यानंतर अजून एक मोठी घटना अमेरिकेमध्ये घडली. ती म्हणजे इस्राईलने गाझा पूर्णपणे ऑक्युपाय करायचं ठरवलं आणि त्याला इस्रायलमधून प्रचंड विरोध झाला. इस्रायलमध्ये म्हणजे गाझा हा जो पॅलेस्टिनियनचा भूभाग पॅलेस्टिनियन लोकांच्या ताब्यात, वास्तविक हमासच्या ताब्यात होता. तो संपूर्णपणे आपण आपल्या ताब्यात घ्यायचा
आणि हमासचं नामोनिशाण मिटवायचं अशी इस्रायलनी बतावणी केली आणि त्यांनी गाझा हा भूभाग आपल्या ताब्यात आणण्याचा एक ठराव त्यांनी मंजूर केला. पुढे काय होतं हे बघायला लागेल. परंतु हे दुर्दैव आहे, की अमेरिकेतली प्रसारमाध्यमं गाझा आणि वेस्ट बँक या 2 भूभागांमध्ये इस्रायल लोकांचं जे अतिक्रमण आहे, अनधिकृत अतिक्रमण आहे, त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर अजून एक हे सगळं मागच्या आठवड्यामध्ये झालं. मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली बरं का, ते मी सांगायचं तुम्हाला राहून गेलं. एक मार्जोरी टेलर ग्रीन नावाची एक बाई आहे, जी व्हाईट नॅशनलिस्ट असं आपण म्हणू शकतो आणि अल्ट्रा नॅशनलिस्ट अशा प्रकारची बाई आहे. ती संसदपटू आहे. म्हणजे काँग्रेस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये काँग्रेसचे 2 भाग येतात, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. तर त्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ती निवडून गेलेली आहे आणि ती अल्ट्रा राईट अशा ग्रुपमधली आहे असं समजलं जातं, कारण तिची वक्तव्य तशी आहेत. परंतु ही बाई पहिल्यांदाच असं म्हणाली, की गाझामध्ये जे काही चाललेलं आहे ते जिनोसाईड आहे. हे ती पहिल्यांदा म्हणाली. म्हणजे ट्रम्पच्या ऑर्बिटमधल्या ट्रम्पच्या वर्तुळातली एक व्यक्ती का होईना ही म्हणाली, की गाझामध्ये जे चाललेलं आहे ते जिनोसाईड आहे. म्हणजे वंशहत्या, जिनोसाईडचा हा मी केलेला मराठी अर्थ. तो योग्य आहे का नाही हे मला माहीत नाही. पण वंशहत्या हा जिनोसाईडचा अर्थ हे असं तिने तो आरोप केला. जसं हमासनी केलेलं कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे. काही गरज नव्हती. निरागस आणि ज्यांनी काहीही केलेलं नाही अशा निरपराध, निरागस नाही म्हणता येणार, म्हणजे निरागसचा अर्थ वेगळा म्हणून, पण निरपराध इस्रायली ज्यू लोकांची हत्या करणं हे हमासने केलं. हे जितकं निंदनीय आहे तितकंच निंदनीय पॅलेस्टिनियन लोकांची, निरपराध पॅलेस्टिनियन लोकांची हत्या उघड जे इस्रायलमध्ये होती ती निंदनीय आहे, असं मार्जरी टेलर ग्रीन हे तिने वक्तव्य केलं. ट्रम्पच्या ऑर्बिटमधली, ट्रम्पच्या वर्तुळातली ही पहिली व्यक्ती होती की जिने हे वक्तव्य केलं. त्याच्यामुळे ही देखील महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. त्यानंतर या आठवड्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट जी घडली ती म्हणजे फेडरल रिझर्व्हवरती एक जी व्यक्ती आहे, फेडरल रिझर्व्ह म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे बोर्ड असतं आपल्या इथं, तसंच इथं फेडरल रिझर्व्हचं बोर्ड असतं आणि ते बेसिक इंटरेस्ट रेट, ज्याला भारतामध्ये रेपो रेट असं समजलं जातं, तसा इथं जो काही बेसिक इंटरेस्ट रेट आहे त्याची इंटरेस्ट रेटची पॉलिसी वास्तविक फेडरल रिझर्व्हची जबाबदारी आहे. मॉनेटरी पॉलिसी म्हणजे चलन पुरवठ्याचे जे धोरण आहे ते ठरवण्याचं काम फेडरल रिझर्व्हचं आहे. तर त्यावरती बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असतं. त्यातल्या एका बोर्ड ऑफ गव्हर्नर्सनी राजीनामा दिला, कारण त्या बाईला कुठेतरी प्रोफेसर, प्राध्यापक पद घ्यायचं होतं आणि हे मी मागच्या आठवड्यात सांगितलं. त्यामुळे ट्रम्पला एक गव्हर्नर नियुक्त करायची संधी उपलब्ध झालेली आहे, हे मी मागच्या आठवड्यात सांगितलं आणि ह्या वेळेला ट्रम्पनी त्याची नियुक्ती जाहीर केली आणि ही जी नियुक्ती जाहीर केली ती नियुक्ती ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही नियुक्ती आहे. तर ट्रम्पनी ह्या पदावर स्टीफन मिलर नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली. स्टीफन मिलर हा ट्रम्पचा इकॉनॉमिक ॲडवायझर होता आणि विशेषतः टेरिफ्सच्या बाबतीमध्ये किंवा टेरिफ्स कसे डिझाईन करायचे, त्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, ह्या संदर्भामध्ये स्टीफन मिलरची भूमिका महत्त्वपूर्ण होती. अशा व्यक्तीला ट्रम्पनी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवरती अपॉइंट केलं. ट्रम्प हा जेरोम पॉवेलवरती इंटरेस्ट रेट कमी करा असा दबाव आणतो आहे आणि आता त्यामध्ये त्याला अजून एक मत मिळालं अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे. तर हे एक महत्त्वाची गोष्ट
अमेरिकेमध्ये घडली. त्यानंतर अमेरिकेमध्ये या आठवड्यामध्ये घडलेल्या गोष्टींमध्ये काय काय घडलं, तर त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये अजून एक मास शूटिंग झालं बरं का. म्हणजे अटलांटामध्ये सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या कार्यालयावरती एक मास शूटिंग झालं. आणि माझ्या असं लक्षात आलं बरं का, की गेले 3 आठवडे मी हे व्हिडिओज करतो आहे आणि दरवेळेला मी आपल्याला एक मास शूटिंग असं दाखवतो आहे, की एक मास शूटिंग झालं. तर हे कोणते मास शूटिंग आत्तापर्यंत गेल्या 3 आठवड्यात कोणते मास शूटिंग जिथं म्हणजे असं नाही की एखाद्या व्यक्तीचं भांडण झालं आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीला गोळी मारली किंवा वैयक्तिक वैमनस्यातून गोळी मारली, हत्या केली, खून केला आणि पळून गेला. अशी नाही आहेत ही शूटिंग. कोणीही उठतो आणि कुठेही गोळीबार करतो. अशा प्रकारची ही शूटिंग्ज आहेत, मास शूटिंग्ज आहेत. तर मी असा विचार केला की गेल्या 3 आठवड्यात कोणती मास शूटिंग्ज अमेरिकेमध्ये घडली ते आपण जरा बघूया. 28 जुलैला मिडटाउन मॅनहॅटन ऑफिसमध्ये शूटिंग घडलं. किती फॅटॅलिटीज? 4 जण मारले गेले. शिकागो रिव्हर नॉर्थ ड्राईव्ह बाय जुलै 2ला शूटिंग झालं. किती लोक मारले गेले? 4 लोक मारले गेले. 14 जण हे जखमी झाले. लेक्सिंग्टन ट्रूपर चर्च शूटिंग्स 13 जुलै लेक्सिंग्टन कंटकीमध्ये 2 लोक मारले गेले, 3 लोक जखमी झाले. रिनो कॅसिनो ग्रँड सिएरा रिसॉर्ट रिनो नेवाडामध्ये असंच मास शूटिंग झालं. 3 लोक मारले गेले, अनेक जण जखमी झाले. म्हणजे एखाद्याला प्रश्न पडेल, मी अमेरिकेत 20-25 वर्ष राहतोय आता, मला हा प्रश्न पडून तो आता बोथट झालाय. तुम्हाला प्रश्न पडेल की ही एवढी शूटिंग्स होतात कशासाठी? तर त्याचं साधं उत्तर आहे, एक सिम्प्लिस्टिक उत्तर आहे की गन्स. आपण भडबुंजाच्या दुकानात जाऊन चणे फुटाणे खरेदी करावेत इतक्या सहजतेने इथं तुम्हाला रायफल्स AK-47 स्टाईल रायफल्स खरेदी करता येतात. म्हणजे मी बजाज टेम्पोमध्ये नोकरी करायचो, तर तिथनं घरी येताना मी ₹5 द्यायचो आणि ₹5चे खारे दाणे. 1995-96 सालची गोष्ट आहे. ₹5चे खारे दाणे खरेदी करायचो. जसं भडबुंजाच्या दुकानात जाऊन आपण खारे दाणे खरेदी करतो, तसं इथं रायफल खरेदी करता येतात. ही सत्य परिस्थिती आहे. मी काही खोटं सांगत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दुकानातनं जर का रायफल खरेदी करणार असाल तर तुम्हाला FBI बॅकग्राऊंड चेक करता येतो. पण इथं गन शोज होतात. म्हणजे एखादं मोठं नेहरू स्टेडियमसारखं स्टेडियम घ्यायचं आणि तिथं गन्स विकत ठेवायच्या. तिथे बॅकग्राऊंड चेक्स होत नाहीत. तिसरी गोष्ट, माझ्याकडे गन्स आहेत. माझा एक पुतण्या आला आणि तो म्हणला, "काका, अरे काय तुझ्याकडे एवढ्या गन्स आहेत, मला दे की." मी म्हणतो, "ओके, ह्या 2 AR-15 रायफल्स आहेत, तू ते घेऊन जा." मी त्याला दिल्या. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेक होत नाही. आता हा माझा पुतण्या काय त्याच्या आयुष्यात काय करतो, विचित्र शब्द मी वापरू शकतो, ते वापरणार नाही, सभ्य भाषेत बोलतो. पण तो पुतण्या काय करतो हे मला कुठं काय माहिती आहे? अहो, स्वतःची मुलं काय करतात ते आपल्याला माहिती नसतं हल्लीच्या जगात. अशा वेळेला अशा माणसाच्या हातात कोणताही बॅकग्राऊंड चेक न करता रायफल देणं किती योग्य आहे? ह्याचा विचार त्या समाजाने करायचा आहे आणि आपण करायचा आहे. ही आता गन्सच्या बाबतीमध्ये आणि गन व्हायलन्सच्या बाबतीमध्ये गन्सवरती म्हणजे बंदुकांवरती दोषारोप करणं अगदी सोपं आहे. परंतु त्याचबरोबर मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य आपलं आणि त्याबद्दलच्या समस्या ह्याबद्दल आपण कधी बोलणार आहोत? मानसिक आरोग्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. कौटुंबिक जीवन आहे, एक फॅमिली लाईफ आहे. भारतामध्ये कौटुंबिक जीवनाचा एक मोठा आधार आपल्याकडे असतो आणि त्याच्यामुळे आपल्या इथं खून, दरोडे, मारामाऱ्या होतात आणि आपल्या इथं अशी गन्सची उपलब्धता इतकी मुबलक असेल तर काय होईल मला माहीत नाही. परंतु कौटुंबिक स्वास्थ्य हे प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि कौटुंबिक स्वास्थ्यातून मिळणारा मानसिक आधार ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर का गोळ्या घेणं हे आवश्यक आहे. मानसिक आजारांसाठी
गोळ्या घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. कोणीही ते थांबवू नये. परंतु ती वेळ येऊ द्यायची नसेल, तर कौटुंबिक आधार असेल, तर तो खूप मोठा फायद्याचा ठरतो, हेही तितकंच खरं आहे. ह्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलू. परंतु एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते. लोकं लगेच, विशेषतः भारतातली लोकं लगेच अमेरिकेवरती दोषारोप करतात. तुमच्याकडे काय गन्स, जसं मी म्हणलं तसं चणे फुटाण्यासारख्या गन्स आहेत. मग काय होणार? मान्य आहे. हा दोष आहे ह्या सगळ्या सिस्टममध्ये. परंतु मी भारतीय लोकांना असं विचारेन, आपल्या इथं काय परिस्थिती आहे भारतामध्ये? भारतामध्ये बंदूक घ्यायची तर काय करायला लागतं? कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसातनं घ्यायला लागतं. कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसाला घेताना पोलिसाला लाच द्यायला लागते अनेक वेळेला. कॅरेक्टर सर्टिफिकेट ते घ्यायचं तरी लाच द्यायला लागते. ही परिस्थिती आपल्याला चालते का? तुम्ही विचार करा ना. ही परिस्थिती आहे का नाही भारतामध्ये? आहे ही. निश्चित आहे ही भारतामध्ये परिस्थिती. त्यामुळे उगाच अमेरिकेवरती दोषारोप करण्यात फारसा अर्थ नाहीये. काही वर्षांपूर्वी पुण्यातले सराफांवरती इतके दरोडे पडत होते. मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही कोणत्याही सराफांकडे जा पुण्यातल्या, लक्ष्मी रोडवरच्या, आणि त्यांना विचारा काही वर्षापूर्वी हे घडलं होतं का नाही? त्यावेळेला सराफांनी ही विनंती केली होती की आम्हाला बंदुका द्या. आता सराफासारख्या दुकानामध्ये जिथं सोनं चांदी विकलं जातं, त्या माणसाला स्वतःची मालमत्ता जपण्याचा, तिचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे का नाही? बरं, सरकार काय जबाबदारी घेतंय का त्याची? सरकार जबाबदारी घेत नाही. सराफांना बंदुका दिल्या जात नाहीत. मग करायचं काय? आज बायकांवरती इतके अन्याय, अत्याचार होतात भारतामध्ये, म्हणजे त्याला काही सीमाच नाही. अशा वेळेला बायकांनी बंदूक हातामध्ये स्वतःच्या ताब्यात ठेवायची का नाही? हा बायकांनी विचार करायला नको? कोणी उठतं बायकांचे अब्रू ते धिंडवडे करतं. मग बायकांना संरक्षणासाठी बंदूक नको? हा आपण भारतीय समाज म्हणून आपण हा विचार करणार आहोत का नाही? पुन्हा समाजाने ठरवावं काय करायचं ते. कारण समाज जसं ठरवेल तसे कायदे होतील. आणि आपल्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे हे त्या समाजाने ठरवावं. परंतु अमेरिकेकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे काय परिस्थिती आहे याचंही एक भान असावं. आणि अर्थातच दर आठवड्याला एक मास शूटिंग, त्याच्यात 10 जणं मारणं हे काही भूषणावह नाही, हे निश्चित आहे. अजून एक महत्त्वाची घटना या आठवड्यात घडली. ती म्हणजे वेट लॉस ड्रग, वॅगोवी वगैरे हे इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातं. तर त्याची एक गोळी आता निर्माण होईल आणि ती गोळी FDA अप्रूव्हलकडे लवकरात लवकर जाईल, असं इलाय लिलीनी जाहीर केलं. आणि ती गोळी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही बाजारामध्ये उपलब्ध होईल, असं त्यांनी जाहीर केलं ह्या आठवड्यामध्ये. ही फार महत्त्वाची घटना आहे. विशेषतः डायबिटीस सारख्या भयंकर आजारावरती ह्या गोळ्या अत्यंत प्रभावकारी आहेत आत्ताच्या डेटानुसार. 10 वर्षानंतर काय होईल हे मला माहीत नाही, हे कोणालाच माहीत नाही. परंतु शास्त्राची गंमत हीच आहे की 10 वर्षानंतर शास्त्र असं सांगू शकतं की 10 वर्षापूर्वी आम्ही चुकीचं होतो, आणि 10 वर्षानंतर आताच्या डेटानुसार हे सध्याचं ज्ञान आहे. हे शास्त्र, सायन्स करू शकतं. धर्मग्रंथ हे करत नाहीत. धर्मग्रंथ हे कधीच चुकीचे नसतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे आत्ताच्या डेटानुसार ही जी औषधं आहेत ती डायबिटीसवर आणि हृदयविकारांवरती, मधुमेह आणि हृदयविकार या सर्वांवर अत्यंत प्रभावी आहेत. त्यांनी वजन कमी करणं, वजन नियंत्रणात आणणं ह्यावर अत्यंत प्रभावी आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोळ्या जर का बाजारात आल्या तर डायबिटीसच्या औषधं, इन्शुलिन निर्माण करणारी औषधं, इन्शुलिनच्या गोळ्या निर्माण करणाऱ्या इन्शुलिन म्हणजे ह्या औषधांच्या कंपन्या, असं मला म्हणायचं आहे, ह्यांची काय परिस्थिती होईल हा एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि ते जानेवारीमध्ये होऊ शकतं.
अजून एक महत्त्वाची घटना घडली, की ग्रॉकनी म्हणजे पूर्वीचा ट्विटर, त्याने इलॉन मस्कला एक पे पॅकेज जाहीर केलं $28 बिलियन. $28 बिलियन. किती शून्य 28 वरती? 9 शून्य. इतके इतके डॉलर्स एवढं पे पॅकेज जाहीर केलं. पे पॅकेज म्हणजे पगार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये स्टॉक ऑप्शन्स वगैरे असे अनेक मार्ग आहेत, परंतु पगार नाही, हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही. आणि $28 बिलियन हे इलॉन मस्कला त्यांनी जाहीर केलं. पण इलॉन मस्कची जानेवारीपासून आत्तापर्यंतची कामगिरी टेस्लाच्या बाबतीमध्ये 2 क्वार्टर्सच्या बाबतीमध्ये काय आहे, हे तुम्ही बघा आणि त्याला $28 बिलियन देणं योग्य आहे का नाही, हे एक सामान्य माणूस म्हणून आपण विचार करू शकतो, आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. परंतु ही एक महत्त्वाची घटना घडली. आणि आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की टेरिफ्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रम्पने जाहीर केलं होतं 1 ऑगस्ट नंतर टेरिफ हे लादले जातील, आयात कर हे लादले जातील आणि ह्या आयात करांची अंमलबजावणी ही 7 ऑगस्टपासून चालू झाली. म्हणजे 1 जानेवारीला ते घडलं, म्हणजे 1 जानेवारी ही लिमिट होती आणि 7 जानेवारीपासून ते टेरिफ्स हे अंमलात आणले गेले. आता आपण टेरिफ्स कोणते, कारण याच्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक विचित्र बातम्या आहेत आणि त्याच्यातून सत्य काय आहे, आकडेवारी काय आहे, हे मात्र कुठेही मिळत नाही. म्हणून मी ही आकडेवारी तुम्हाला देतोय. ह्या व्हिडिओ ज्या वेळेला मी YouTubeवर लोड करेन, तर त्या YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जे काही संदर्भ वापरले आहेत, ते संदर्भ देखील आपल्याला देतो, जेणेकरून आपण जाऊन ते संदर्भ बघा. लक्षात घ्या, कोणी आपल्याला सांगितलं आणि त्याचं वाक्य प्रमाण मानायचं, बाबा वाक्यम प्रमाणम, ह्याची काही गरज नाही आहे व्यक्तिगत जीवनामध्ये आणि विशेषतः राजकीय बातम्यांमध्ये, सामाजिक बातम्यांमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही जाऊन बघा. मी ते संदर्भ हे माझ्या व्हिडिओमध्ये देतो. तर टेरिफ्स कसे कसे लागले हे तुम्ही सर्वप्रथम बघा. त्याची फार महत्त्वाचं आहे बरं का, हे अत्यंत महत्त्वाचे, ही माहिती जाणून घेणं आहे. आपल्याला वाटतं भारतामध्ये बसून की भारत हाच मोठा अमेरिकेचा आयात निर्यात भागीदार असेल, तर तसं नाही आहे. सगळ्यात मोठा अमेरिकेचा आयात निर्यात व्यापारातला भागीदार कोण असेल, तर तो मेक्सिको. मेक्सिकोचा शेअर ऑफ इम्पोर्ट्स हा 15.5% आहे. त्यांच्यावर ट्रम्पनी 25% आयात कर लावला. दुसरा व्यापारातला भागीदार तर चीन हा देश आहे. चीनचा शेअर ऑफ इम्पोर्ट्स 13.4% आहे आणि त्याच्यावरती चीनवरती आता 30% कर लागलाय. कॅनडा हा तिसरा मोठा देश आहे, ज्याच्यातून अमेरिका वस्तू ह्या आयात करतो. त्यांचा शेअर ऑफ इम्पोर्ट्स 12.6% आहे, त्यांच्यावर 35% कर लागलाय. आणि त्याच्या पुढे हे जे शेअर ऑफ इम्पोर्ट्स जे 2 आकड्यांमध्ये होते, म्हणजे मेक्सिको 15.5 म्हणजे 16% धरू, चीन 13% आणि कॅनडा 13%. हे 2 आकड्यांमध्ये असलेले शेअर्स आहेत ऑफ द कंट्रीज हू आर एक्सपोर्टिंग टू US. त्याच्यानंतर एकदम शेअर्स ड्रॉप होतात. त्याच्यानंतरचा देश आहे तो जर्मनी आहे, त्याचा फक्त 5% शेअर आहे, त्यांच्यावरती 15% ड्युटी लावली आहे. असं करत करत ते ड्रॉप होतंय बरं का. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचं आहे, जे या व्हिडिओ सिरीजचा आधार आहे, ते म्हणजे भारताच्या संदर्भातलं. भारताचा अमेरिकेत जी संपूर्ण आयात होते, त्यातला भारताचा भाग आहे 2.7%. म्हणजे एक $100ची गोष्ट अमेरिका जर का आयात करत असेल, तर त्यातल्या $3ची गोष्ट ही भारताकडनं येते. 2.7%, 3%.
एवढीच आयात आहे. आणि भारतावरती जो त्यांनी कर लावलेला आहे, तो आत्ताचा जो कर आहे, आज आहे 10 तारीख. 10 तारखेचा जो कर आहे, तो फक्त 25% आहे. लक्षात घ्या. 25% 50% कधी होईल? तर तो 27 ऑगस्टला 25% 50% होईल. आत्ता ह्या घडीला 25% आयात कर आहे. आता ह्या घडीला 50% आयात कर नाही. तो 27 ऑगस्टला होईल. पण 27 ऑगस्टपर्यंत अनेक गोष्टी बदलू शकतात. हावडी मोडी अशासारखे कार्यक्रम करणारी लोकं ट्रम्पवरती दबाव आणू शकतात, नाही का? ट्रम्प उद्या बिछाण्याच्या उजव्या बाजूच्या ऐवजी डाव्या बाजूने उठला झोपेतनं, तर तो म्हणतो नाही 50च्या ऐवजी 75% करू, असंही होऊ शकतं. किंवा उजव्या बाजूने उठला, तर तो म्हणतो नाही आता 25चं आपण 10% करू, असंही होऊ शकतं. ट्रम्पच्या कारकिर्दीत काहीही होऊ शकतं. परंतु टेक अवे मेसेज काय असेल, तर आत्ताचा रेट आहे 25%, 27 ऑगस्ट नंतर 50% आणि भारताचा इम्पोर्टमधला शेअर हा फक्त 2.7%, 3% एवढाच आहे. हे सगळं टेरिफच्या संदर्भातलं आपल्याला सांगितलं. टेरिफचा सर्वसामान्यपणे असं एस्टिमेट आहे, की अमेरिकन लोकांना साधारण $2400 वर्षाला जास्त खर्च हा करायला लागेल. म्हणजे इम्पोर्ट टॅक्स जो लावलेला आहे, तो शेवटी येणार कुठनं? एकदा वस्तू अमेरिकेत आली, की त्या वस्तूची विक्री व्हायला पाहिजे. विक्रीतनं पैसा यायला पाहिजे आणि जेव्हा विक्री केव्हा होईल? तर विक्रीतनं नफा असेल तर विक्री होईल. मग विक्रीतनं नफा जर का वाढवायचा असेल आणि तुमची जर का मालाचीच किंमत वाढलेली असेल, तर तुम्हाला विक्रीची किंमत वाढवायला लागेल. हे अगदी साधं गणित आहे. ते कोणाकडनं येणार? अमेरिकेत विकणं असेल तर अमेरिकन लोकांकडनं येणार. त्याच्यामुळे टेरिफ हे शेवटी त्याचा जो परिणाम आहे, तो अमेरिकन लोकांनाच भोगायला लागणार आहे. त्याच्यामुळे आणि तो परिणाम साधारणपणे $2400 प्रतिवर्षी असा असेल, असं एक एस्टिमेट आहे आणि हे कधी बघायला मिळेल? साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी इथपासून अमेरिकन लोकांना हे बघायला मिळेल. आता अमेरिकेत ज्या वस्तू भारतातनं आयात केल्या त्याच्यात कापड उद्योग महत्त्वाचा आहे. परंतु माझी स्वतःची एक भूमिका आहे, की व्यापारामध्ये एक बॅलन्स, एक समतोल असला पाहिजे. एखादा देश व्यापाराचा गैरफायदा घेत असेल, तर त्यावर चाप लागला गेला पाहिजे. परंतु टेरिफ्स हे विशेषतः भांडवलशाही देश, कॅपिटलिस्टिक कंट्रीने टेरिफ्स वगैरे ह्यामध्ये विश्वास ठेवता कामा नये, अशी माझी भूमिका आहे. परंतु त्याचबरोबर कामगारांचं हित, आपला राष्ट्राचं हित हे देखील महत्त्वाचं आहे. विशेषतः कामगारांचं हित हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु ट्रम्पच्या टेरिफ धोरणाला कोणताही फारसा आधार नाही, असं दिसतं. कारण ते नंबर्स कुठेही वरती-खालती होतात. चीनच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. आता भारतावर 50% जो कर लागला, तो स्वाभाविकच भारतीयांना पचणार नाही आणि अयोग्य वाटेल. अयोग्य वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु मी आपल्याला एक साधारण माहिती देतो, की भारत आयात कर कसे लावतो? हे देखील भारतीयांनी विचार केला पाहिजे आणि मी भारतीय मूळ वंशाचा असल्यामुळे मीही विचार केला, की भारत आयात कर कसा लावतो हे आपण बघूया. तर आयात कर लावताना एक माझ्या रिसर्चनुसार, म्हणजे मी जे काही संशोधन केलं त्यानुसार, त्याच्यामुळे हे 100% सत्य आहे असा माझा कोणताही दावा नाही. परंतु मी जो रिसर्च केला तो खोडून काढता आला तरी मला ते मान्य आहे. तर भारत आयात कर कसा लावतो? म्हणजे अमेरिकेतनं ज्या वस्तू भारतात जातात त्याच्यावरती आयात कर कसा लावला जातो किंवा सर्वसाधारणपणे भारतात ज्या वस्तू आयात केल्या जातात त्यावर आयात कर कसा लावला जातो हे आपण बघूया. बेसिक कस्टम्स ड्युटी नावाचा एक प्रकार आहे. द कोर कस्टम टॅक्स आणि त्याची जी रेंज आहे, म्हणजे त्याची जी व्याप्ती आहे,
ती 5%, 15%, 25% किंवा 35% ही बेसिक कस्टम ड्युटी अशी लावली जाते, डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे मालाच्या वर्गीकरणानुसार ही बेसिक कस्टम्स ड्युटी ही लावली जाते, जी 5, 15, 25 आणि 35% अशी आहे. त्याच्यानंतर सोशल वेलफेअर सरचार्ज. आता हा सोशल वेलफेअर सरचार्ज म्हणजे नक्की काय भानगड आहे? आपण भारतामध्ये राहता, आपण विचार करा की या सोशल वेलफेअर सरचार्जमधनं तुमचं काय वेलफेअर झालं? पुण्यातले खड्डे कमी झाले का हो? पुण्यातला कचरा उचलण्याची पद्धत कमी झाली का हो? लक्ष्मी रोडला पूर्वी जे लिमय नाट्य मंदिर होतं, तिथं जा. तिथला एक रस्ता आहे. सकाळी जायचं 6 वाजता आणि बघायचं कचऱ्याची परिस्थिती. ह्या सोशल वेलफेअर सरचार्जमधनं तुम्हाला काही मिळालं का हो? तुम्ही विचार करा. तो सोशल वेलफेअर सरचार्ज हा किती आहे? 10% ऑफ बेसिक कस्टम्स ड्युटी. म्हणजे बेसिक कस्टम्स ड्युटी ही जर का 35% असेल, 35% असेल म्हणजे 100% असेल तर 10%, 35% असेल तर त्याच्यात 10% असा हा बेसिक सोशल वेलफेअर सरचार्ज लावला जातो. आता आयातीच्या संदर्भामध्ये सोशल वेलफेअर सरचार्जची भूमिका काय आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड गुड्स सर्व्हिस टॅक्स IGST नावाचा एक टॅक्स लावला जातो. अप्लाइड टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स. बघा, म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 100 रुपयाची वस्तू प्लस बेसिक कस्टम्स ड्युटी 15%. 100 रुपयाच्या वस्तूवरती 15% बेसिक कस्टम्स ड्युटी म्हणजे 115 झाले, प्लस सोशल वेलफेअर सरचार्ज जो 3.5% ऑफ 15% म्हणजे 0.45 वगैरे काय तो असेल, म्हणजे 115 ही किंमत झाली. आणि ह्यावर इंटिग्रेटेड गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स म्हणजे 115 किंवा 116 रुपयाची किंमत झाली. त्याच्यावरती ॲडिशनल 5, 12, 18 आणि 28% हा इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा लावला जातो. किती प्रकारचे इम्पोर्ट टॅक्स भारत लावतं? 3 प्रकारचे. बेसिक कस्टम्स ड्युटी, त्याच्यानंतर सोशल वेलफेअर सरचार्ज, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे 3 प्रकारचे इम्पोर्ट टॅक्स भारत लावतं. हे मिनिमम आहेत. मिनिमम. ह्याच्या उपर ॲडिशनल लेव्हीज इफ ॲप्लिकेबल. कॉम्पेन्सेशन सेस, मी काय फार खोलात गेलो नाही. अँटी डम्पिंग ड्युटी, विच इज राईट. अँटी डम्पिंग ड्युटी ही असलीच पाहिजे. पाश्चिमात्य देशांचा कचरा भारतात येता कामा नये, सिंपल. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही. कॉम्पेन्सेशन सेस, अँटी डम्पिंग ड्युटी और सेफगार्ड ड्युटी मे बी अप्लाइड. सेफगार्ड ड्युटी पण शब्दावरनं असं वाटतं की ती योग्य आहे, परंतु अशा 4 प्रकारच्या ड्युटीज भारत लावतं. हे सर्व देशांना ॲप्लिकेबल आहे, सर्व देशांना. एक उदाहरण म्हणून सांगतो. 100 रुपयाचं जर का वस्तूचं मूल्य असेल तर बेसिक कस्टम ड्युटी ऑफ 30%, द टोटल ड्युटी प्लस IGST कुड रीच अप टू 57% ऑफ दॅट व्हॅल्यू. हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे 100 रुपयाची जर का वस्तू असेल तर त्याच्यावरती तुम्ही बेसिक कस्टम ड्युटी 35% असेल तर त्यावर टोटल टॅक्स किती जाऊ शकतो? 57% इम्पोर्ट टॅक्स जाऊ शकतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू भारतात ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याची किंमत ऑटोमॅटिकली 157 रुपये होते. ह्याचे पैसे कोण भरतं? तुम्ही भरता. तुम्ही विकत घेता ती वस्तू. एक्सपोर्ट जो भारताला करणार आहे त्याला हे किती जाचक आहे हे दिसतच आहे. आता टिपिकल ड्युटी रेंजेस ऑन US गुड्स असं आपण बघूया. टिपिकल ड्युटी रेंजेस म्हणजे भारतावरती आज 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्टला फक्त 25% इम्पोर्ट टॅक्स आहे भारतावरती.
पण टिपिकल ड्युटीज भारत अमेरिकन वस्तूंवरती किती लावतो ते आपण बघूया. व्हेजिटेबल ऑइल अप टू 45%, ॲपल्स, कॉर्न, मोटरसायकल्स अप टू 50%, ऑटोमोबाईल्स, फ्लॉवर्स अप्रॉक्सिमेटली 60%, नॅचरल रबर अप टू 70%, कॉफी, रेझिन्स, वॉलनट्स अप टू 100%, अल्कोहोलिक बेवरेजेस ॲज हाय ॲज 150%. म्हणजे मी जर का आपण एक गंमत करूया, आपण ऑन अन ॲव्हरेज करूया. हे 4 जे वर्गीकरण केलं, व्हेजिटेबल ऑइल आहे 45%, प्लस ॲपल, कॉर्न, मोटरसायकल्स 50%, प्लस ऑटोमोबाईल्स अँड फ्लॉवर्स 60%, प्लस नॅचरल रबर 70%, प्लस अल्कोहोलिक बेवरेजेस 150%. 1, 2, 3, 3 गुणिले 6 डिवायडेड बाय 6. ऑन अन ॲव्हरेज 62% आयात ड्युटी लागते. हे हे काही परफेक्ट गणित नाही आहे, कारण व्हेजिटेबल ऑइलचं प्रमाण किती त्याप्रमाणे तो टॅक्स किती, ॲपल्स, कॉर्न्स यांचं प्रमाण किती त्याप्रमाणे तो टॅक्स किती, असं खरं गणित करायला पाहिजे. पण साधं एक ढोबळ मानाने पाहिलं तर भारत 62.5% ड्युटी लावतो अमेरिकन गुड्सवरती. त्याच्यानंतर फॉर ॲग्रिकल्चर गुड्स द ॲव्हरेज अप्लाइड आणि मोस्ट फेवर्ड नेशनसाठी टेरिफ तर त्याच्यावरती 16% आहे. आणि विथ फायनल बाउंड ही एक टर्म आहे, ती काय आहे ते आपण बघू. आणि फायनल बाउंड टेरिफ इज 50%. फायनल बाउंड म्हणजे भारताने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर जे काही करार केले असेल त्याच्यामध्ये मॅक्सिमम ॲग्रिकल्चर इम्पोर्ट ड्युटी कितीपर्यंत जाऊ शकते त्याला फायनल बाउंड असं म्हणतात. ती 50.8% आहे. म्हणजे भारत सर्वसाधारणपणे मोस्ट फेवर्ड नेशन्सला 16% ॲग्रिकल्चर प्रॉडक्टवरती ड्युटी लावतो. पण भारताने 16%ची 50% केली, 51% केली तरी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. फॉर नॉन ॲग्रिकल्चरल गुड्स 13% मोस्ट फेवर्ड नेशनसाठी. आणि त्याचं मॅक्सिमम बाउंड जे आहे मॅक्सिमम फायनल बाउंड आहे तो 37%. हे एवढे कर भारत लावतं. त्याच्यानंतर मी अजून एक रिसर्च केला की 2024च्या डेटापासून की ॲव्हरेज मॅक्सिमम बाउंड टेरिफ. आता मॅक्सिमम बाउंड टेरिफ याचा अर्थ काय आहे की भारताने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर करार केला. मी पुन्हा सांगतोय, तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त मॅक्सिमम बाउंड पर्सेंटेज पर्यंत आम्ही करार लावू शकतो आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी त्याला सहमती दर्शवली. त्याच्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कराराचं कुठेही उल्लंघन होणार नाही जोपर्यंत भारत मॅक्सिमम बाउंड टेरिफ्स पर्यंत आयात कर लावू शकतो तोपर्यंत. तर त्याची जी लिमिट आहे ती 50.8% आहे. म्हणजे भारत 51% आयात कर लावू शकतो. अमेरिकेचा आजचा आयात कर आहे ऑगस्ट 10चा 25%. देशप्रेम वगैरे हे मी सगळं समजू शकतो आणि ते योग्य आहे. परंतु त्याचबरोबर अजूनही काय वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय आहे ह्याचा देखील आपण थोडा विचार करावा. ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्समध्ये मॅक्सिमम बाउंड टेरिफ आहे 113.1%. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने ते योग्य आहे असं मी देखील मानेन. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपण बघा, त्याची कारणं काय आहेत तो भाग वेगळा झाला. परंतु 113% इम्पोर्ट ड्युटी आपण लावू शकतो. मोस्ट फेवर्ड नेशन्सना ती ड्युटी 36.7% आहे ॲग्रिकल्चर.
आणि ट्रेड वेटेड ॲव्हरेज ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सवरती 64.3% आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा डेटा आहे. नॉन ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स मी 36% तुम्हाला सांगितलं. इम्पोर्ट फिगर्स भारताच्या जर का पाहिल्या तर 2023च्या इम्पोर्ट फिगर्स आहेत $676 बिलियन, $676 बिलियन, आणि त्याच्यातल्या 34.6 बिलियन डॉलर, म्हणजे आपण हे कॅल्क्युलेटर्स करू. 34.6 डिवायडेड बाय 676.7 मल्टिप्लाइड बाय 100. इम्पोर्ट, ॲग्रिकल्चर इम्पोर्ट हा 5% आहे 2023च्या आकडेवारीनुसार, आणि नॉन ॲग्रिकल्चर हा 642 करोड म्हणजे 95% आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की ही जी टेरिफ्सची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती टेरिफ्सच्या बाबतीमध्ये ह्या व्यवहार एका हाताने होत नाही. भारत किती आयात शुल्क लावतो याची मी आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. आजचं अमेरिकेचं आयात शुल्क भारतासाठी 25% आहे, जे 50% 27 ऑगस्टला होऊ शकेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण जे काही ऐकतो तर तर त्याच्यामागे सत्य काय आहे, आकडे काय आहेत याचा विचार आपण वेळोवेळी केला पाहिजे. तर टेरिफ्सच्या बाबतीमधल्या ज्या काही डेव्हलपमेंट्स होत्या त्या मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत, आणि आपल्याला सर्व प्रकारे जितक्या प्रकारे शक्य आहे, सर्व प्रकारे नाही म्हणता पण मला जितक्या प्रकारे शक्य आहे तेवढा डेटा कलेक्ट करून मी आपल्यासमोर मांडलेला आहे. त्याच्यामुळे टेक अवे मेसेज काय असेल, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. टेरिफ्स लावले गेले. टेरिफ्समध्ये भारताच्या दृष्टीने आपण विचार केला तर भारताचं आयातीचं प्रमाण, अमेरिकेत होणाऱ्या आयातीचं प्रमाण हे फक्त 2.7% आहे. आजच्या दिवसाला टेरिफ्स हे फक्त 25% आहेत. 27 ऑगस्टला ते 50% होऊ शकतात. त्याचप्रमाणे भारतामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स लावला जातो हे आपण बघितलं. मॅक्सिमम बाउंड टेरिफ्स भारत किती लावू शकतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा करार भंग न करता हे आपण पाहिलं. ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करा आणि सत्य काय आहे हे सत्य शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, एवढंच मी म्हणेन. अजून एक फार महत्त्वाची गोष्ट, आणि हे पूर्वी घडलेलं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. हा जर का कर, भारतावरचा जो कर आहे आयात कर, हा जर का पाकिस्तानने लावला असता ना तर पाकिस्तानने 25% लावला असताना भारताने 250% लावला असता. लगेच दुसऱ्या दिवशी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने मोठी पत्रकार परिषद घेतली असती. भक्तगणांनी हे कसं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि देशभक्तीचे मोठे पूर वाहिले असते आपल्या देशात की पाकिस्तानवर 25% लावताना तुम्हाला दाखवतो 200% कर लावतो मी तुमच्यावर. काय राष्ट्रप्रेम एकदम त्याला उभारे आले असते. अमेरिकेने कराची घोषणा केली 7 ऑगस्टला. 1 ऑगस्ट ही तर लिमिट होती, 1 ऑगस्टपर्यंत काही घडलं नाही. 7 ऑगस्टला कर लावले गेले. आज 3 दिवस झाले. भारताने काय केलं ह्या संदर्भामध्ये? रिटालिएटरी टेरिफ्स किंवा रिटालिएटरी ॲक्शन्स काय केल्या काय? हा जाब विचारणं भारतीय लोकांचं काम आहे, माझं नाही. हा जाब भारतीय लोकांनी भारतीय सरकारला विचारलं, तुम्ही काय केलं? अमेरिकेच्या दबावाला तुम्ही इतके बळी का पडता? चीनच्या दबावाला बळी पडता, अमेरिकेच्या दबावाला बळी पडता का? पाकिस्तानने केलं असतं तर लगेच. अमेरिकेने केलं तर 3 दिवस झाले, काहीही झालेलं नाही. टेरिफ्सबद्दल इतकंच. यानंतर गेल्या 2-3 दिवसातली महत्त्वाची घटना, शुक्रवारी एक घटना घडली. ती म्हणजे अमेरिका
म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे पुटिनबरोबर आता अलास्कामध्ये भेटणार आहेत आणि युक्रेनच्या युद्धाच्या संदर्भामध्ये ते काहीतरी तोडगा काढतील. आणि पुटिन हा कसलेला पैलवान आहे आणि त्या मानाने डोनाल्ड ट्रम्प हे कसलेले राजकारणी नाहीत, कसलेले निगोशिएटर पण नाहीत. राजकारणाबद्दल आणि एकंदर आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या संदर्भातलं त्यांचं ज्ञान इट्स एनीबडीज गेस. आणि पुटिन त्यांना खेळवत राहील, त्याच्यामुळे हे होईल. परंतु ही एक महत्त्वाची घटना घडली आणि त्यामध्ये झेलेन्स्कीने सांगितलं की आम्ही कोणताही भूभाग रशियाला देणार नाही. ही एक महत्त्वाची घटना घडली, ज्या संदर्भामध्ये आपण पुढच्या काही आठवड्यांमध्ये या संदर्भामध्ये ऐकणार आहोत. आणि अलास्का इथेही त्यांची भेट होणार आहे आणि अलास्का या स्थानाचं महत्त्व असं आहे की अमेरिकेने काही $1,000,000 घेऊन 100-125 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असतील, अलास्का हा प्रदेश रशियाकडनं विकत घेतला होता. आणि अशा वेळेला ॲज अन अमेरिकन डोनाल्ड ट्रम्पनी पुटिनला अलास्कात बोलवणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांना बोलवायचं असतं तर वॉशिंग्टन DC बोलवावं. अलास्कामध्ये बोलवण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. परंतु ही एक घटना घडली. त्याच्यामुळे आपण त्या घटनेकडे देखील पुढच्या आठवड्यांमध्ये लक्ष ठेवू. आणि दर व्हिडिओप्रमाणे व्हिडिओचा जो शिरस्ता असतो त्याप्रमाणे आज आपण अजून एक कविता ऐकणार आहोत, जी मला आवडली. ही कविता आहे लॉर्ड बायरनची कविता आहे. शी वॉक्स इन ब्युटी. शी वॉक्स इन ब्युटी like the night of cloudless climes and starry skies, and all that's best of dark and bright meet in her aspect and her eyes. काय विचार आहेत बघा. म्हणजे शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट, रात्रीसारखी तिची चाल आहे. ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज. क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज. स्टारी स्कायज अशा पद्धतीचं तिचं चालणं आहे. आणि क्लाउड नाही कुठे बरं का. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. लक्षात घ्या, आकाश कसं असतं, डार्कही असतं, ब्राईट पण असतं, चंद्र असतो, तारे असतात. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आयज. मीट इन हर आस्पेक्ट. इन हर आस्पेक्ट याला मराठी शब्द मला सुचत नाही. इंग्लिशची काही शब्द अप्रतिम आहेत. मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आयज. तिच्या डोळ्यात जे काही प्रकाशातलं आणि अंधारातलं सौंदर्य आहे ते तिच्या डोळ्यात सापडतं. Thus mellowed to the tender light which heaven to gaudy day denies. दिवसा नाही दिसणार आहे. One shade the more, one ray the less, had half impaired the nameless grace, which waves in every raven trees or softly lightens over her face. अप्रतिम आहे. Where thoughts serenely sweet express. Thoughts serenely sweet. How pure, how dear their dwelling place. And on that cheek, and over that brow, so soft, so calm, yet eloquent, the smiles that win, the tints that glow, but tale of days in goodness spent, a mind at peace with all below, a heart whose love is innocent. अप्रतिम कविता आहे. मला आपल्या प्रतिक्रिया आवडतील ऐकायला, वाचायला. आपले काही मुद्दे असतील तर तेही आवडतील ऐकायला, वाचायला. आणि आपण काही कविता सांगितल्यात की ही कविता वाचा, तर तेही मी वाचेन. मला मराठीतल्या देखील कविता वाचायच्या आहेत, पण इंग्लिशमधल्या कविता फार थोड्या आहेत ज्या मला किंवा ज्याचा मी आस्वाद घ्यायचा प्रयत्न केला किंवा ज्या समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्या मी आपल्याबरोबर शेअर करतो आहे. कविता ही आयुष्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या या कविता असतात. तर ह्याचा आस्वाद आपण घ्यायचाच.
जसं आठवड्याच्या बातम्यांची माहिती आपण घेतो, तसंच कवितांचा देखील आपण आस्वाद घेऊया. आणि जाता जाता एकच सांगतो, की द ट्रूथ ऑल्वेज लाईज ॲट द सोर्स. हे लक्षात ठेवा. द ट्रूथ ऑल्वेज लाईज ॲट द सोर्स. सत्य हे त्याच्या उगमाच्या ठिकाणीच असतं आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सत्य हे आपल्या मनासारखं असेल असं नाही, परंतु सत्याचा शोध मात्र सातत्याने घेतला पाहिजे, असं मला वाटतं. आणि आता आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया, हा आठवडा अमेरिकेतून ह्या उपक्रमातल्या 4थ्या भागासाठी. नमस्कार.